हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल मॅड फॉर भटकंती. कसे आहेत सर्वजण? सगळे मजेत आहेत ना, हसताय ना आणि फिट आहेत ना? सर्वांनी फिट राहिलं पाहिजे, हसत राहिलं पाहिजे आणि मजेत पण राहिलं पाहिजे. सो बेसिकली आजचा जो व्लॉग आहे तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. का तर प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक दिवस हा दिवस येतो आणि तो माझा दिवस जो आहे तो 2 दिवसापूर्वी माझ्या आयुष्यात आलेला होता. ते म्हणजे माझा पहिला विमान प्रवास. कारण फ्रँकली स्पीकिंग ह्याच्या आधी मी कधीही विमान प्रवास केलेला नव्हता ना. कधी मला म्हणजे माझा इन्सिडन्स असा आलेला की माझ्या आयुष्यात कधी आलेला होता की मला फ्लाईटने प्रवास करायचा. सो बेसिकली हा खूप स्पेशल डे होता आणि त्याचबरोबर खूप नर्वसनेस पण होती की काय नक्की फिलिंग काय असेल, एवढ्या उंचावरती गेल्यानंतर काय फील होत असेल. कारण पर्सनली मला हाईटचा फोबिया आहे, मला हाईटची खूप भीती वाटते. सो ह्या गोष्टीमुळे मी खूप नर्वस होते. बट खूप मस्त एक्सपिरियन्स होता माझा. कारण मला जे वाटलेलं होतं की मला जी भीती वाटत होती तशी काहीच भीती फ्लाईटमध्ये बसल्यानंतर वाटली नाही मला. आणि माझा प्रवास पण एकदम मस्त झाला. आम्ही अहमदाबाद टू पुणे प्रवास केलेला. सो तुम्हाला कळेलच मी काही म्हणजे जेवढे काही पॉसिबल होते मला तसे टेक्स्ट घेतले. कारण मी स्वतः नर्वस होते. माझ्या बोलण्यातून पण ते दिसत होते की मी खूप नर्वस आहे, की पहिला विमान प्रवास आहे, काय होईल म्हणून. सो तुम्ही ते मॅनेज करून घ्या. काही व्लॉगमध्ये चुकलं असेल म्हणजे बोलताना वगैरे तर ते पण तुम्ही मॅनेज करून घ्या. कारण मला खरंच खूप पहिल्यांदा भीती वाटत होती की काय नक्की एक्सपिरियन्स असेल म्हणून. सो लेट्स सी, तुम्ही बघू शकता की मी काय काय माझ्या एक्सपिरियन्समध्ये ॲड केलेलं आहे किंवा मला काय वाटलं ते मी बोललेली आहे तिथे, तुम्ही पाहू शकता ते. सो लेट्स सी. तर त्या दिवशी आमची 2:45ची फ्लाईट होती अहमदाबाद टू पुणे, सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्टवरून. काय काय आणि इथून माझा नर्वसनेस सुरू झाला. मी विसरले की मला काय बोलायचं आहे. मी लिटरली ब्लँक झालेले होते इथे. सो गाईज, वाजलेले आहेत 1:15 रात्रीचे आणि आमची फ्लाईट आहे आत्ता 2:45ची. आणि आम्ही आलो आहे कोणत्या एअरपोर्टवरती? गुजरात सरदार वल्लभभाई पटेल अहमदाबाद एअरपोर्ट. माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. सो मला अजून काय माहीत नाही की काय काय करायचं असतं. ऋषी गेला आहे तिकीट काढायला, तिकीट घ्यायला. सो लेट्स बघूया काय काय होतं आहे ते. थोडीशी नर्वस आहे. 7A. सो गाईज, आमचं चेकिंग झालेलं आहे. आता आमचा गेट नंबर आहे 7A. हे आमचे तिकीट्स आहेत काही. भक्ती किरणवाली, अक्षता अजय म्हाडिक. सो माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे गाईज. मला माहीत नाही आहे की ॲक्च्युअलमध्ये काय होतं ते वरती गेल्यानंतर. तशी भक्तीला एक्सपिरियन्स आहे, मला नाही आहे. सो लेट्स सी, बघूया काय होतं आहे ते. म्हणजे भक्तीने तर मला एक्सप्लेन केलेलं आहे की नक्की काय होतं ते. ऐकून थोडासा पोटामध्ये गोळा तर येतो आहे. पण स्टे स्ट्रॉंग अक्षता. माहीत नाही आहे काय होईल ते. कारण माझा हा पहिला एक्सपिरियन्स आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. हां, एक्साइटमेंट आहे मला. आहे का? हो, पण तेवढीच भीती पण आहे. बघूया. भक्तीने मला तसा धीर दिला आहे की काय होत नाही दीदी, काय होत नाही. बट तरी पण भारी वाटतं. पण बोर्डिंग सुरू झालेली होती आणि जसं टाईम जवळ येत होता तेवढी माझी नर्वसनेस लेव्हल पण एकदम पीकला जात होती. भक्तीला सगळं काय माहिती आहे. विमानाला एवढ्या जवळून बघण्याचा हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता. एवढं मोठं विमान वाटत होतं. लिटरली आपण आकाशात बघतो ते मुंगे एवढं दिसणारे विमान एवढं मोठं आणि अवाढव्य आहे, हे पहिल्यांदा मी एक्सपिरियन्स केलं.
त्याचबरोबर आता आम्ही चाललेलो आहे विमानात गेल्यानंतर मी तर बसले विंडो सीटला, कारण हा माझा पहिला एक्सपिरियन्स. त्याचबरोबर जे काही एअर हॉस्टेस होते तिथे त्यांनी आमचं वेलकम पण केलं, बट आपण ते शूट नाही करू शकलो. बंद पडलं झालं. माझा पहिला एक्सपिरियन्स मला वाटतं काहीतरी शूट पहिला एक्सपिरियन्स. बंद पडले, कोणतरी ठोकते, लाईट काय जाती, काय होतंय. In the event of a decrease in cap. गणपती बाप्पा मोरया. टेकऑफच्या वेळेला गणपती बाप्पाचं नाव घेणं खूप मॅन्डेटरी होतं. सो ते घेऊन आम्ही आमचा फ्लाईट प्रवास सुरू केला. त्याचबरोबर स्पीड एवढं बेकार होतं फ्लाईटचं, म्हणजे माझा पहिला एक्सपिरियन्स होता त्यामुळे मला वाटलं, कारण लिटरली 600च्या स्पीडने विमान चाललेलं होतं जेव्हा टेक ऑफ केलं तेव्हा. आणि भक्तीला पोटात गोळा आल्यामुळे एवढी हसत होती ती. सो टेक ऑफ नंतर काही अंतरावरती वर विमान गेल्यानंतर असा नजारा दिसत होता. एवढं सुंदर दिसत होतं की जिथे पाहावं तिथं लाईट्स आणि लिटरली छोटे छोटे म्हणजे मुंगी एवढी घरं दिसत होती खालची, किंवा काहीच दिसत नव्हतं की बाबा इथे काय आहे किंवा काय. आणि वरती खुलं आसमान, म्हणजे जन्नत वाटत होती वरून. आमचं एवढं नशीब होतं की जर पाऊस असता तर आम्हाला एवढी क्लॅरिटी दिसलीच नसती. तिथे अहमदाबादमध्ये पाऊस नसल्यामुळे आम्ही एवढा हा व्ह्यू एन्जॉय करू शकलो. वरती आलो ना आम्ही आता. लिटरली मला असं होतं आवाज पण येत नसेल माझं, खालचं काही दिसेना झालं. 45 मिनिट्समध्ये आम्ही पुण्याला पोहोचलो पण, आणि सेफली लँडिंग केलं पण आम्ही. सो गाईज आम्ही आता पोहोचलेलो आहे, सेफली लँड केलेलं आहे. म्हणजे लिटरली असं होतं की करतो की नाही पण झालेलं आहे सेफली लँड आमचं. रात्रीची फ्लाईट असल्यामुळे झोप प्रचंड आली, पण भक्तीला अजून पण झोप आलेली नाही आहे. माझं असं झालं की मला कधी एकदाचं घरी जाऊन झोपतीये. माझं फक्त डोकं दुखतंय. हां माझं पण खूप जाम झालं बाई, खूप. नंतर पहिल्यांदा तर गरम व्हायला लागलं, नंतर परत जरा असं थंड वरती गेल्यानंतर थंड वाटायला लागलं, आणि माझ्यामुळे डोकं दुखतं. आता आम्ही थांबलेलो आहे आमच्या शूटरची वाट बघत. येतोय आम्हाला नेला शूटर. गुजरात केवढं गरमी, आणि गुजरातला एवढी गरमी, इथं एवढं चिल वाटतंय ना. महाराष्ट्रच बेस्ट आहे आपलं. महाराष्ट्रच बेस्ट आहे. बाय द वे माझा क्लास एक्सपिरियन्स होता. त्या पोराने मला जरा घाबरवलेलं थोडं. भक्तीनं जरा दिलेला आधार, पण घाबरवलेलं. बट चांगला झाला माझा प्रवास. बराच वेळ वाट बघितल्यानंतर आम्हाला फायनली वेदांत नेला आला, आणि त्याच्यानंतर आम्ही तिथूनच मग सातारला जाण्यासाठी निघालो. तर हा माझा पहिला विमान प्रवास होता, हा माझा एक्सपिरियन्स होता, तो जो की मी तुमच्याबरोबर शेअर केला थ्रू व्लॉग. सो हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि जर माझ्या आत्तापर्यंत चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर नक्कीच सबस्क्राईब करा, आणि कमेंट करायला विसरू नका. जे मी नेहमी तुम्हाला सांगते की प्लीज कमेंट करा, ज्याच्यामुळे मला खूप हेल्प होईल. मला खूप म्हणजे मला असं मोटिवेट होतं की हां, माझे जे सबस्क्रायबर आहेत किंवा जे काही नवीन लोक ॲड होतात, जे कमेंट करतात, त्याच्या थ्रू मला इन्स्पिरेशन भेटेल. सो प्लीज कमेंट करा. थँक्यू.